नमस्कार मित्रांनो, जे विद्यार्थी रेल्वे एक्झामची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी असिस्टंट लोको पायलटचे वॅकन्सीज आलेले आहेत. 9,970 म्हणजेच की 10,000च्या आसपास या वॅकन्सीज आलेल्या आहेत. या वॅकन्सीबद्दलची असेल किंवा या ॲडव्हर्टाइजमेंटबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघण्यासाठी विसरू नका. यामध्ये पात्रता नेमकी काय असणार आहे, एज लिमिट काय आहे, एक्झाम कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे, तर ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल. यामध्ये बघा, आता आपल्याला अप्लाय कधीपासून करायचं आहे ते, तर अप्लाय करण्याची तारीख म्हणजे आजच 12 एप्रिल ही आपल्याला देण्यात आलेली. 12 एप्रिलपासून साधारणतः जे काही आहेत तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. त्यानंतर याची शेवटची तारीख जी काही अप्लाय करण्याची तर ती आहे 11 मे. 11 मेपर्यंत आपण रात्री 12 वाजेपर्यंत हा फॉर्म जो काही आहे तर तो फिलअप करू शकतो. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे पण त्यांचं पेमेंट करायचं बाकी आहे असे विद्यार्थी 13 मेपर्यंत याचं पेमेंट जे काही तर तुम्ही करू शकता. आपण फॉर्म भरला आहे, फॉर्म भरता वेळेस अगोदरच काळजीपूर्वक जो काही आहे तर तो तुम्ही फॉर्म भरावा, जेणेकरून आपल्या फॉर्ममध्ये काही चूक नसावी. पण एखाद्या वेळेस जर आपल्याकडून चुकून एखादी जर चूक झालेली असेल तर याच्यामध्ये आपल्याला मॉडिफिकेशन सुद्धा करता येते. तर मॉडिफिकेशनची करण्याची तारीख जी काही आहे तर ती आहे 14 मे ते 23 मे या दरम्यान. तुम्ही त्या फॉर्ममध्ये जर काही बदल असेल तर तो करू शकता. पण याच्यासाठी तुम्हाला फी जी काही आहे तर ती आकारण्यात येते करेक्शनसाठीचे. ओके, साधारणतः एक 200 रुपयाच्या आसपास जी काही आहे तर याच्यावरती फीस आपल्याला आकारण्यात येते. त्यानंतर यासाठीची पात्रता नेमकी काय असणार आहे, तर असिस्टंट लोको पायलट यासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे. मॅट्रिक्युलेशन म्हणजे की 10वी तुमचं या ठिकाणी इथं झालेलं पाहिजे. त्याचबरोबर आपला ITIA असला पाहिजे इथं. मग ITIAमध्ये त्यांनी जे काही तर फिटर, त्यानंतर इलेक्ट्रिशियन्स, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स हे जे काही आहेत तर आपल्याला इथं ITIA वेगवेगळे अजून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर दुसरं आपल्याला या ठिकाणी इथं सांगण्यात आलेलं आहे की एकतर तुमचं 10वी पाहिजे, त्याचबरोबर तुमचं अप्रेंटिसशिप जर तुम्ही केलेली असेल तरीसुद्धा या ठिकाणी इथं चालणार आहे. 10वी सोबत तुमचं डिप्लोमा असेल मेकॅनिकलचा, इलेक्ट्रिकलचा, इलेक्ट्रॉनिक्सचा, ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंगचा, तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी जे काही आहे तर अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर यामध्ये एज लिमिट आपल्याला नेमकी काय देण्यात आलेली आहे, तर एज लिमिट आहे 18 ते 30. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जे कॅन्डिडेट येतात त्यांचं कमीत कमी वय 18 पाहिजे व जास्तीत जास्त एज जे काय तर ती 30 पाहिजे. जर तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर आपलं एज हे 33 असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त, आणि कमीत कमी 18 वर्ष. SC ST कॅटेगरीसाठी मॅक्सिमम जी काही एज लिमिट देण्यात आलेली ती आहे 35 वर्षापर्यंतची. तर यामध्ये तुम्हाला एज लिमिटबद्दलची जी काही माहिती आहे तर ती सुद्धा देण्यात आलेली, जशी आता मी सांगितलेली आहे त्या पद्धतीनं. ओके, तुम्हाला वाटत असेल की आपली डेट ऑफ बर्थ या दरम्यान आहे किंवा आपण अप्लाय करू शकतो किंवा नाही करू शकत, तर या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी कोणत्या डेटपासून तुम्ही कोणत्या डेटपर्यंतचे तुमचं एज असलं पाहिजे ते सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे. आजपर्यंतचं हे जे काही एज लिमिट आहे तर इथं कन्सिडर त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन फीस यासाठीची 500 रुपये आपल्याला इथे देण्यात आलेली आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल तर इथं 500 रुपये CBT फर्स्टसाठीची जी आपली फीस आहे तर ती इथे लागणार आहे. त्याचबरोबर जी काही SC ST कॅटेगरीमध्ये येणारे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 250 रुपये एवढी फी जी काही आहे तर इथं देण्यात आलेली. यामधली फी जी काही आहे तर ती रिफंडेबलसुद्धा आपल्याला देण्यात आलेली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की ही एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे, याची प्रोसेस नेमकी कशा पद्धतीची आहे, तर यामध्ये CBT फर्स्ट, स्टेज फर्स्ट याची एक एक्झाम होईल. त्याच्यानंतर सेकंडची होईल. जे विद्यार्थी CBT फर्स्टमध्ये इथं क्वालिफाय होतील त्या विद्यार्थ्यांना CBT सेकंड या ठिकाणी देता येईल. जे CBT सेकंडमधून क्वालिफाय होतील त्यांना कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट या ठिकाणी द्यावी लागेल. त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर मेडिकल एक्झामिनेशन या ठिकाणी इथं घेण्यात येईल. ओके, यासाठीचा काही जो काही क्रायटेरिया आहे तर तो सुद्धा यांनी इथं ठरवण्यात आलेला आहे की CBT फर्स्टमध्ये आपल्याला किती मार्क येणं आवश्यक आहे ते. ओके, मग CBT फर्स्टचा जो काही पॅटर्न आहे तर तो कशा पद्धतीनं एक्झामचा पॅटर्न असणार आहे तर तो आपण इथं बघूया आता. ओके, CBT फर्स्टमधून
जे विद्यार्थी असतील जे क्वालिफाय होतील किंवा जे काही यांनी क्रायटेरिया सांगितलेलं आहे नॉर्मलायझेशनचा मार्कचा असेल किंवा मेरिटचा असेल त्याच्यानंतर तुम्ही CBT सेकंडला इथून क्वालिफाय होसाल. यामध्ये जो काही पॅटर्न आहे एक्झामचा तर तो कसा असणार आहे तर 60 मिनिट या ठिकाणी असतील. नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला इथं 75 देण्यात आलेला आहे. ओके, मॅक्सिमम मार्क जे काही तर 75 आहेत. एक क्वेश्चन एका मार्कासाठी आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1/3 जे काही आहेत तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. इथं एक जर क्वेश्चन आपलं चुकलेला असेल तर त्यासाठीचे आपले 1/3 मार्क हे कमी करण्यात येतील तिथे. त्यानंतर नॉर्मलायझेशन जे काही असेल याच्यामधलं तर ते सुद्धा इथं होणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर मिनिमम पासिंग पर्सेंटेज एलिजिबिलिटी ही सुद्धा इथं देण्यात आलेली आहे की तुमचं मिनिमम CBT 2 साठी तुम्हाला किती मार्क येणं इथं आवश्यक आहे. तर इथे 40% मार्क ओपन कॅटेगरीसाठी देण्यात आलेले आहेत आणि EWS साठी इथं देण्यात आलेले. त्याच्यानंतर OBC साठी जे काही आहे तर 30% सांगण्यात आलेले आहेत. SC साठी 30% आणि ST साठी जे काही आहेत तर 25% असे मार्क आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहेत यांच्यासाठीचं इथं पर्सेंटेज वगैरे जे काही तर देण्यात आलेलं नाहीये. ओके, हे जे काही आहे तर ॲप्लिकेबल तिथं असतील असं त्यांनी तिथं सांगण्यात आलेलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर यासाठीचा CBT फर्स्टसाठीचा जो काही सिलेबस आहे तर तो नेमका इथे काय असणार आहे तर ते आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 4 विषय आपल्याला देण्यात आलेले आहेत. एक आहे मॅथमॅटिक्स, त्यानंतर आहे रिझनिंग मेंटल ॲबिलिटी, त्यानंतर आहे जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस हे आपल्याला इथं देण्यात आलेले आहे. जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्सचा पार्ट एक देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोबतचा जो काही पार्ट आहे तो एक सांगण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट कल्चर या संदर्भातला जो काही आहे इकॉनॉमिक्स तर हा आपल्याला इथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर पॉलिटी आणि जे काही अदर सब्जेक्ट जी के मध्ये येतात जसं की हिस्ट्री आहे जॉग्राफी आहे तर हे सुद्धा सब्जेक्ट आपल्याला इथं देण्यात आलेले आहे. त्यानंतर जनरल सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि सायन्स लाईफ सायन्स हा जो काही पार्ट आहे तर तो आपल्याला इथं देण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा जे काही 10 स्टँडर्डच्या लेवलचा असेल तो इथं सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर रिझनिंगमध्ये ॲनॉलॉजी असेल अल्फाबेटिकल सिरीज असेल नंबर सिरीज असेल ब्लड रिलेशन आहे सिलॉक्स आहे. त्यानंतर नॉन व्हर्बल रिझनिंगवरती जे काही तर आपल्याला क्वेश्चन येणार आहेत. त्यानंतर जम्बलिंग वरती असतील डेटा इंटरप्रिटेशनवरती जे काही तर क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत. डिसिजन मेकिंगवरती जे काही क्वेश्चन आहेत तर ते सुद्धा इथं असणार आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिक्समध्ये जर आपण जर बघितलं तर इथे नंबर सिस्टम असेल बॉडोमासच्या बेसिसवरती काही क्वेश्चन असतील डेसिमल असेल फ्रॅक्शन LCM HCF रेशिओ असेल पर्सेंटेज मेन्शुरेशन टाइम स्पीड डिस्टन्स टाइम अँड वर्क या टॉपिकवरती जे काही तर जनरली क्वेश्चन आपल्याला CBT फर्स्टमध्ये बघायला मिळतील. ओके, त्यानंतर CBT 2चा जो काही पॅटर्न आहे एक्झाम पॅटर्न तो कशा पद्धतीचा असेल. जे विद्यार्थी CBT फर्स्टमधून क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी CBT सेकंड या ठिकाणी इथं देत आहे. मग यामध्ये जर बघितलं तर टोटल ड्युरेशन 2 तासाचा आपल्याला CBT 2 तास 30 मिनिटाचा जो काही तर इथं टोटल टायमिंग देण्यात आलेला आहे. 175 क्वेश्चन जे काही आहेत तर इथं आपल्याला सांगण्यात आलेले. पार्ट फर्स्टमध्ये आपल्याला 90 मिनिट देण्यात येतील आणि त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन आपल्याला असतील. पार्ट बी मध्ये 60 मिनिट असतील आणि 75 क्वेश्चन असतील. अशा पद्धतीने पार्ट ए आणि पार्ट बी या दोन पार्टमध्ये जे काही आहेत तर इथे डिव्हाइड केलेला आहे हा पेपर CBT सेकंडचा. मग यामध्ये सुद्धा जे काही तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग आपल्याला इथं देण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर याचा सिलेबस जो काही आहे तर तो जवळजवळ मागचा जो काही CBT 1चा आहे त्याच पद्धतीनं हा सिलेबस आपल्याला आहे. मॅथमॅटिक्समध्ये तर सेम सिलेबस असणार आहे. ओके, फक्त त्याची जी काही लेवल आहे तर ती कमी जास्त या ठिकाणी असेल म्हणजे डिफिकल्टी लेवल जी काही आहे तर इथं थोडी वाढवण्यात आलेली असेल. त्याच्यानंतर रिझनिंग मधला सुद्धा पॅटर्न सेम राहील तिथं. इथं बेसिक सायन्स म्हणजे की जे आपण सायन्समध्ये तिथं बघितलेलं होतं जनरल सायन्समध्ये तर तो पार्ट काही या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर जे काही तुमचं प्रोफेशनल नॉलेज त्या ठिकाणी असेल त्याच्यावरती काही जे काही क्वेश्चन आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतील. ओके, म्हणजे की जे काही 75 क्वेश्चन असतील स्पेशली त्याच्यावरती इथं जे काही आहे तर क्वालिफिकेशन जे काही कॅन्डिडेटचं असेल पार्ट सेकंडसाठीचं त्यानुसार जे काही तर तुमचं ट्रेड जसा काय असेल तर त्यानुसार तुम्ही सब्जेक्टची चॉईस जी काय आहे तर इथे करू शकता. हे सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेलं आहे. फक्त जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहे त्याच्या अगोदर एक वेळ नोटिफिकेशन जे काय असेल ते प्रॉपरली बघून घ्या आणि त्याच्यानंतर जे काही तर तिथं अप्लाय करा. ओके, अप्लाय कसं करायचं आहे
तर वेबसाईट आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिथून जे काही तर अप्लाय करू शकता. वेबसाईटवरून प्रॉपरली जे काही तर तुम्हाला इथं अप्लाय करता येईल. फॉर्म भरता वेळेस परत एकदा सांगतोय की आपण काळजीपूर्वक फॉर्म भरा, जेणेकरून आपल्याला इथे जे काही तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण जर बघितलं तर रिजनल वाईज जे काय झोनल वाईज जे काय तर इथं वॅकन्सीज आपल्याला देण्यात आलेल्या आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सीज आहेत त्या संदर्भातली सुद्धा माहिती जे काही तर याच्यामध्ये इथं देण्यात आलेले आहे. मग जसं की मुंबई रिजन आहे, सिकंदराबाद आहे, तर हे रिजन वेगवेगळे जे काही तर आपल्याला इथं देण्यात आलेले. कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सीज वगैरे आहेत ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये जे काय तर इथं बघू शकता. टोटल वॅकन्सी जे काय तर ते आहेत 9,970. ओके, मागच्या वेळेस सुद्धा जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती त्याच्यामध्ये वॅकन्सी थोड्या कमी होत्या, पण नंतर वॅकन्सी जे काही आहेत तर ह्या वाढलेल्या होत्या. म्हणजे की ॲक्च्युअल ज्या वेळेस ह्या वॅकन्सी भरून घेण्यात आलेल्या होत्या तर त्यांचा जो काही आकडा होता तर तो इथं वाढवण्यात आलेला होता. त्याच पद्धतीनं याही ॲडव्हर्टाइजमेंट होईल. साधारणतः आपल्याला जवळजवळ याच्यामध्ये 10,000च्या आसपास वॅकन्सी दिसत आहे. तर हा आकडा ज्यावेळेस ॲक्च्युअल एक्झाम झाल्याच्या नंतर फायनल ज्यावेळेस या वॅकन्सी भरून घेण्यात येतील तर त्यावेळेस यांचा सुद्धा आकडा आपल्याला इथं निश्चित जो काय आहे तर वाढलेला दिसेल. ओके, त्याचबरोबर आपण सर्वांनी काळजीपूर्वक हा जो काही फॉर्म आहे तर तो अप्लाय करायचा आहे. या संदर्भातल्या अजून जे काही व्हिडिओ वगैरे जे काही असतील तर ते तुम्हाला येत राहतील. रेल्वे संदर्भातले असतील किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संदर्भातले असतील. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती जी काही तर मिळत राहील. थँक्यू.